पंढरपुरातल्या मालकांना कौरव मारण्यासाठी स्वतःचा संसार मातीत घालावा लागला। काम चुकीचं केलं पंढरपुरातल्या मालकांनी। मी म्हणत नाही, पुराण सांगते। पंढरपुरातल्या मालकांनी कौरवांना मारण्यासाठी काही चुका केल्या, त्याच्यातल्या एका चुकीमुळे त्याचा एक मुलगा जर सोडून दिला तर सगळे पोरं मैरेक नावाची दारू पिऊन मेले। कोणाचे? आपण ज्याच्या पाया पडतो त्याचे। काम चुकीचं केलं। माझ्या देहूतल्या मालकांचा पुरावा आहे, नाही भिड भाड तुका म्हणे साना थोर। थोर म्हणजे मोठा, सान म्हणजे लहान। चूक लहान माणसानं करू की मोठ्या माणसानं करू, चूक चूकच आहे ती। चूक सुनेनं करू की सासूनं करू, चूक चूकच आहे। गुन्हा म्हणत नाही सासूंचा गुन्हा मी माफ करते असं नाही, ते कोणी करू, ते चूक चूकच आहे। संपली ती कौरव। एके दिवशी दुर्योधन मृत्यू पावला। गांधारीच्या सानिध्यात एक तिची सेविका होती, दासी होती, तिची नोकरी नव्हती। तिचं पडलेलं काम करणारी एक बाई होती, तिचं नाव होतं कांतीप्रिया। येऊन या काळ बैसला शिवसा सांगतोय, नियत किती विचित्र असते लक्षात घ्या। ती कांतीप्रिया नावाची एवढी अधिकारी स्त्री होती। मला वाटतंय आपण ओळला होतो का रे मागच्या वेळेस त्या आजीबाईंकडे, काय गावाचं नाव त्यांचं? वळणला होतं। वळणला एक स्त्री सांगितली होती, त्या स्त्रीचं नाव होतं धात्री। पृथ्वीवर जितके देश आहेत एकाही देशात धात्री सारखी डॉक्टर नव्हती। गायनिक होती धात्री, प्रसूती तज्ञ होती, डिलिव्हरी तज्ञ होती धात्री। धात्री सारखी विद्वान डॉक्टर स्त्रियांपैकी जन्मालाच आली नाही। मी तिथं ती सांगितली होती। आज तुम्हाला कांतीप्रिया नावाची दासी सांगतोय। ही कांतीप्रिया नावाची दासी गांधारीची होती, फार हुशार, फार विद्वान होती। तुम्हाला एक सांगू, कांतीप्रियेचं जर डोकं एका तराजूत टाकलं तर 10-5 कोटी महाराज चिरगुट होतील तिच्या पुढे। चिरगुट, पाचोळा होतील, कचरा होतील कचरा। इतकी विद्वान होती धात्री। कारण धात्री ब्रह्माचं झाड उभं करायची, ब्रह्मज्ञानाचं झाड उभं करीत होती धात्री। धात्री हा चुकून बोलणं। कांतीप्रिया नावाची दासी ही ब्रह्माचं झाड उभं करीत होती, ब्रह्माचं झाड उभं करत होती। जिने डोळे असून डोळ्याला पट्टी बांधली तिला ब्रह्माचं ज्ञान सांगत होती, ब्रह्मज्ञान। एवढी हुशार होती कांतीप्रिया। आणि निरोप करायला दुर्योधन जात राहिला, मृत्यू पावला दुर्योधन। मालकीनबाई, ओ मालकीनबाई, काय ग? आपले ज्येष्ठ सुपुत्र दुर्योधन आज युद्धात मृत्यू पावले। बर, गांधारी काय म्हणली? बरं ठीक आहे, रडली नाही गांधारी, का रडत नव्हती माहित होती? तिला अध्यात्माचं ज्ञान पुरेपूर कांतीप्रियेने दिलं। आणि ज्याच्याकडे ज्ञान असते ती माणसं शोक करत नसतात। फाशी कोणता माणूस घेतो माहिती तुम्हाला? अज्ञानी। पेटून कोणती बाई घेते माहिती तुम्हाला? अज्ञानी, जिला डोक्याचा पत्ता नाही, जिचे स्क्रू ढिले झालेत का डोक्याचे आकलीचे, ती बाई पेटून घेते। ज्याचे सगळे स्क्रू खाली पडलेत का नट बोल्ट, तो पेटून घेतोय, फाशी घेतोय, औषध घेतोय, रेल्वे खाली उडी घालतोय, पाण्यात उडी टाकतोय। हे अज्ञानी माणसं असतात। मला सांगा, दुःख पचवायची ताकद ज्ञानात असते। हात वरी करा बरं, एखादा माणूस मला दाखवा बरं, त्याला दुःख नाही, काही ना काही। ज्याच्या कृपेने विश्व चालते का राजू, तो जगाचा बाप सुद्धा दुःखी आहे। आणि त्याला जर सुख असतं तर कशाला खाली आला असता? या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला। अरे जे संतांकडे सुख येते पंढरपुरातल्या मालकाकडे नव्हतं। ह्याच्या पलीकडे सांगू, हे सुख घेत असताना त्याला लाज वाटत होती, फुकट सुख कसं घ्यावा, हे संतांकडचं सुख फुकट कसं घ्यावा, म्हणून त्यांच्या घरी काम करत होता। दत्त चोपदारी करीत, निळा म्हणे देव राबे त्यांचे घरी। दत्त चोप
पदारी करी तसे माझ्या शांती ब्रह्म एकनाथ महाराजांकडं 36 वर्ष त्यांच्या पत्नीचे लुगडे धुतले. लुगडं कळत आहे? साडी पातळ. गिरिजा काकींचं लुगडं 36 वर्ष धुतलं पंढरपुरातल्या मालकानं. का? तिथलं सुख फुकट कसं घ्यावं. लाज वाटत होती त्याला, लाज वाटत होती. देव सुद्धा दुःखी. ब्रह्मदेव सुखी वाटतो का तुम्हाला? ब्रह्मदेवासारखा विद्वान तुम्ही कधी ऐकला का? आपण कोणाला विद्वान? ते लयच अभ्यास मानकाड मोडून जाईन, नको घेऊ बोकांडीवर. कोणाला विद्वान म्हणतो आपण? त्याला बुटकं भर पाणी ते समुद्राचे आंघोळ घालायला चालला आणि त्यानं 3 दिवस झालं सकाळी पाणी नेलं नव्हतं. बुटकं भर पाणी समुद्राला आंघोळ घालायला चाललाय. आपण त्यांना म्हणतो त्यांच्याकडे फारच अभ्यास आहे, तुला हाणायला पाहिजे. काही 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 म्हणतो आपण. देवानं जीभ दिली आपल्याला, पवित्र डोकं दिले, ते हलकटांना मोठं म्हणण्यासाठी नाही. नाव ठेवू नका कोणाला, पण उगत सोंभाळू नका. या बा शेंद्राचं बोट कुठं जरी लावलं ना तर ते त्याचा देव तयार होत असतो आणि ते देव नसतो आणि त्याच्यामुळे मागचे फसत असते. मागचे फसत असते. बाबा आपल्या पूर्वजांनी देव मानला का नाही? गुंगीलन त्याला काम करता करता ऊस खुरपायचं सोडून, कांदे लावायचं सोडून, गव्हाला पाणी भरायचं सोडून गुतीलेन तुम्ही कोठे दगडायला शेंद्र लावले. म्हणून चुकीच्या ठिकाणी शेंद्र लावायचे नाही, चुकीच्यांना मोठं म्हणायचं नाही, पिढ्या बरबाद होत असतात. विठाला विठाला विठाला. चुकीचे देव पण मानायचे, चुकीचे देव सुद्धा मानायचे नाही, दुःख पचवत असतात. इथपर्यंत आलतो. वसुदेवाचे किती पोरं मारले कंसाने? 6. 6 मारी दुराचारी, तरी डोळ्यातून पाणी नव्हतं. कारण सांगू तुम्हाला, हलकटापाशी रडून काय फायदा जाधव? रडाव कोणापाशी माहितीये का? सज्जनापाशी. कसाई गाय अशी बांधली, कसाई असा सुरी लावू लागला. जरा बोथड झालती ती, पाणी टाकू 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 अशी सुरी लावू लागली. आणि सुरी लावत असताना गाय रडू लागली. तर कसाई म्हणला, काऊन रडायली? मला नका कापू. गाय किती रडल्यावर कसाई कापणार नाही. कसाया पुढे रडणं गायीचं चूक आहे. नाही रडायचं, नाही रडायचं. कंस हा निर्बुद्ध आहे ना, दुराचारी आहे ना, निर्लज्ज आहे ना, या संस्कृतीत न बसणार आहे ना. कंसानं देवाच्या आई वडिलाला बंदीशाळेत टाकलं, काय नवलाची गोष्ट नाही. त्यानं स्वतःचे आई वडील अंधार कोठडीत टाकले होते. इतका हरामखोर होता. आणि इतक्या नालायकापाशी रडून काय फायदा आहे? ह्या जास्त रडत असतात. शेजारीनं आपल्या घरी आली की सून रडती. बाई काकू काय सांगायचं तुम्हाला, आमच्या आत्या मला फारच त्रास द्यायला, रडती. आणि तू अशा काकूला काकू म्हणाली, तिने सुना आडात ढकलल्या. जिनं जिवंत 3 सुना आडात ढकलल्या, तिच्यापाशी रडून काय फायदा आहे द्वारका तुझा? आमची इथली सांगा, इथली मला काय घ्याय, फुकट कळेल शेंडीवर. आमची इथली द्वारका सांग. रडायचं नाही, रडायचं नाही. वा दुःख ज्ञानापाशी व्यक्त करा, ते आपलं अज्ञान दूर करते. अरे अज्ञानापासून रडून काय फायदा आहे? हे बा व्यवसाय करत असताना सुद्धा एका गावात माणसाला डोळेच नाही, तो सगळं गाव आंधळ्याचं आहे. आणि तिथे एका माणसाने चष्म्याचं दुकान टाकलं. अरे त्या गावात डोळेच नाहीत कोणाला, चष्म्याचं दुकान चलन कसं? एका गावात नुसते संन्याशी राहतील आणि तिथे लुगड्याचं दुकान टाकलं. अरे त्या गावात बायकाच नाहीत ना माणसाला, तू लुगड्याचं दुकान चलन कसं? नीतिशास्त्र त्यासाठी काही चुकीच्या गोष्टी करायच्या नसतात. देव सुद्धा ते माना, शेंद्री इंद्री नाही. महाराज सुद्धा ते माना, भोंदू नाही यायचा. तर लय उताला, भोंदूचा उताला सुना नाही गाव, अज्ञानी लोकाची तिकडेच धाव. लेकराला सोबणी झाली वैदाची दोरी, दारूची शिशी आणालय आहे चोरी. कोंबड्याचा जीव गेला करीची वचीव, निर्दयी माणसाला कशी नाही किव. हे महाराज पण मानायचे नाही. महाराज ओळखीण्यात जगाची मालकीन चुकली. देवा 7व्या अवतारात मालकीन चुकली जगाची. सीताई साहेब रावणाला खरा महाराज म्हणून बसली. तर जगाच्या मालकाला 6 महिने 26 दिवस मुकली विश्वाची मालकी. तुम्ही भंगिऱ्या भुंगिऱ्याला मानी जाऊ नका माझ्या माईन नाही. हो वरपळून जाईन संसार आपला. विठाला विठाला नाही रडली.
कांते कांतीप्रिया दासी गांधारी म्हणती कांते राग सावडायचा कार्यक्रम कवा आहे? ती म्हणली अंत्यविधी आज आहे, उद्या राखेचा कार्यक्रम आहे. आपल्याला अस्थि संचय म्हणतो आपण त्याला. राग भरायचा, राग सावडायचा, ज्या त्या भागात प्रांतीय शब्द असतो. ठीक आहे. कांतीप्रिया आपल्या कामाकरता निघून गेली. गांधारीने भिंतीकडे तोंड केलं. अंतकरणातला विद्वत्तेचा टाव बाहेर आला आणि तिच्या हृदयातून एक शब्द पडला, माझ्या मुलाला आज अग्नी जाळणारे, उद्या अग्नीची सोय पाहते. भडाग्नी नावाचा अग्नी, 9 अग्निपैकी 14 अग्निपैकी भडाग्नी नावाचा अग्नी माणसाला पेटवतात. त्या अग्नीची सोय मी उद्या बघते अशी गांधारी म्हटली. पण हे वाक्य वायूनं ऐकलं आणि वाऱ्यानं अग्नीच्या कानावर वाक्य घातलं, हे भडाग्नी नावाचे अग्नी नारायण, उद्या सकाळी दुर्योधनाची आई राग सावडायला येईल, त्यावेळेस तुझी सोय पाहिल. तर 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 कापत होता अग्नी. अग्नीच्या लक्षात आलं गांधारी सामान्य स्त्री नाही. किती अधिकारी आहे गांधारी सांगू तुम्हाला. गांधारीनं शाप दिल्यावर पंढरपुरातल्या मालकाचे सगळेच पोरं मेले, एक सोडून दिलं तर. तिच्या शापाने मेले, तिच्या शापाने मेले. गांधारीचा शाप. देवाचे पोरं मारू शकते, त्या अग्नीला काय मोजू शकते? तू का म्हणे पतिव्रतांतीची देवावरी सत्ता, ही तुमच्या ताकद आहे, माझ्या माईल नाही. या देशाची आचरणशील स्त्री प्रत्यक्ष जगदंबा आहे. या देशातली आचरण सांभाळणारी स्त्री प्रत्यक्ष विटेवरची मालकीणी. या देशातली आचरण सांभाळणारी स्त्री प्रत्यक्ष सावित्री, यमाच्या तुत्रीत आणू शकते. इतकी ताकद आहे स्त्रीमध्ये. पण आचरणशील. वाक्य नीट लक्षात ठेवायचं, कुठलेही गुगंध कुठलाही जाऊ नका. एवढा मोठा अधिकारी तुमचा. रात्रभर वाऱ्यानं मदत केली, झुळूझुळू वारं वाहत राहिलं आणि पहाटे जेल अग्नी संपला. अस्थि संचया करता सगळी लोक गेली. दुर्योधनाच्या अस्थि संचयाला पंढरपुरातला मालक द्वारकाधीश कृष्ण परमात्मा होता. देवा, मोठी मोठी लोक होती. गांधारी ज्या वेळेला मशानभूमीकडे चालत होती, एक वाक्य नीट ऐका. गांधारी ज्या वेळेला मशानभूमीकडे चालत होती, गांधारीच्या पडलेल्या पावलावर विठाला 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 रायकर बांधकर गांधारी मशानभूमीकडे चालत होती. तिच्या आजूबाजूला काही महिला होत्या, पाठीमागे पुढे काही माणसं अशी चालत होती. पण पंढरपुरातला मालक खाली पडलेल्या पावलावर लक्ष ठेवत होता. जिथं गांधारीचा पाऊल पडलाय त्या पावलावर पंढरपुरातला मालक पाऊल देत नव्हता. असे भागवतात, असे महाभारतात 3 श्लोक आले. इतकी पवित्र स्त्री होती गांधारी, इतकी पवित्र की तिच्या पावलावर पावलं द्यायची पंढरपुरातल्या मालकाला भीती वाटत होती. तुम्हाला एक सांगू, एव्हा पवित्र स्त्री कोणाची असू द्या, ती पवित्रच असते. रावण आपल्यासाठी वाईट आहे का नाही? आपल्या संप्रदायाने बेदखल केला का नाही रावण? पण रावणाची पत्नी इतकी विद्वान आणि इतकी पवित्र होती, याचा एक मुद्दा आहे का एका पुराणातला. आता हे रामायण सांगितल्यावर तुम्ही रामायणात पाहता आणि माया चुका काढता. तुम्ही दुसरे पुराण पहा ना, दुसरे पुराण पहा. मला काय तुमच्या ऊसाच्या फाटल्यात गवसलं नाही का कांद्याच्या वाफ्यात गवसलं नाही, मला वाचायचं ना ते. रावण मारल्याच्या नंतर एका कामक नावाच्या विमानामध्ये प्रभू रामचंद्र सीता आईसाहेब बसलेले आहेत. अजूनही शंका आहे त्या विमानात लक्ष्मण बसले होते का. एका विद्वानाची शंका आहे की त्या विमानामध्ये प्रभू रामचंद्रासोबत लक्ष्मण बसले होते का, असा मला एका विद्वानाचा प्रश्न आहे. त्याला म्हणलं अजून 1 महिन्याची मुदत दे, 1 महिन्याच्या नंतर सांगेल हो का नाही. असं सांगत नाही, कारण हो म्हणावा जर नाही बसला तर विद्वान तोंडात हाणतील, आणि नाही म्हणावा बसला म्हणावा आणि खरंच जर बसला नसला तर त्याच्यामुळे वक्त्यानं चुकीचं बोलायचं नाही. पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन, मनचं भरडायचं नाही. बापाची जागिरी नाही आपल्या, काही बिदळ नाही.
विमानातनं खाली उतरले, प्रत्यक्ष बिभीषण पाहत होते. 7 चिरंजीवापैकी एक बिभीषण. पतिव्रतेची ताकद किती मोठी लक्षात घ्या. आपल्या भारताची स्त्री किती मोठी आहे. खाली उतरले प्रभू, तिथली माती घेतली आणि कपाळाला लावली आणि लंकेकडे तोंड करून 3दा हात जोडे छातीवर ठेवले. त्या मालकाचं नाव होतं भगवान प्रभू रामचंद्र. ते पंढरपुरातलेच मालक, 7व्या अवतारातले. मालकाला प्रश्न केला, मालक, ज्या जमिनीमध्ये सीतेला 6 महिने 26 दिवस त्रास झाला, त्या ठिकाणची माती कपाळाला कशी काय लावली? ज्या भूमीमध्ये तुम्हाला ज्या राक्षसांनी त्रास दिला, त्या नगरीकडे बघून तुम्ही नमस्कार कसं काय केला? तर प्रभू रामचंद्राने उत्तर दिलं, अरे या देशामध्ये, या राज्यामध्ये एक पवित्र स्त्री जन्माला आली, वावरली. तिचं नाव आहे मंदोदरी. तिथं तिच्या मालकासोबत सती गेली. अगोदर दर्शन घेण्याचा योग नाही आला, पण ज्या पवित्र देशात जिचा पदस्पर्श झालाय, तो देश तिच्या पायानं पवित्र आहे. म्हणून त्या देशाला नमस्कार प्रभू रामचंद्र करतात. तुका म्हणे पतिव्रतांतीची देवावरी सत्ता. म्हणून गांधारीच्या पावलावर पावलं विटेवरची मालक टाकत. मशानभूमीत गांधारी आली, येऊन या काळ बैसला शिवसा. एवढाच पुरावा बघायचा आपल्याला, एवढाच. तुमचा जास्त वेळ घेणार नाही, मलाही दूर पडायचं. पुन्हा आपल्याकडे जाऊन अशी राखेला हात लावतात, हात धुणं, बाजूला जाऊन बसणं. मला वाटतं नंतर महिला लावतात हात, महिला. नंतर ती राग भरणं, गंगेला नेणं. बाणकरजी म्हणती गाईच्या शेणानं जागा सारवणं, फुलं वगैरे टाकणं. ज्या त्या भागात जो तो विधी असतो, ते भरून टाकल्यावर पुन्हा 2-3 दगड तिथं ठेवणं. त्याचा सुद्धा एक विशिष्ट प्रकारचा पुराणामध्ये संदेश आहे. एका माणसाला विचारलं, माणूस मेल्याच्या नंतर त्याची राख गंगेत टाकल्यावर त्या जागेवर 3 दगड काउंट होते. म्हणले त्याच्यावर वजट व्हायचं, तो पुन्हा घरात नाही आला पाहिजे. याची बसायची जागा निबर काठीने हाणायला पाहिजे. हरामखोरा असा पुरावा असतो. जाळल्या फुकलेला माणूस पुन्हा घरी येत असतो. त्याच्या पाठीमागे सूत्र आहे, 3च दगड का ठेवावा. माणूस मृत्यू पावल्याच्या नंतर मग मडकच का न्यावा. पैशावाला असेल तर सोन्याची गुंडी का नेऊ नये, चांदीची गुंडी का नेऊ नये, पितळाची, जर्मलची, ॲल्युमिनियमची का नेऊ नये, नाही सापडी तर प्लॅस्टिकची का नेऊ नये, पण खापरच का न्यावा. त्याचा सुद्धा सिद्धांत आहे. खापरच का नेत असतात. विद्वान माणूस बाजूला, कर्मकांडातला वास्तुपुरुष हा सोन्याचा असतो, पण वास्तुपुरुष टाकण्यासाठी मातीचंच बोळकं लागतं. मग वास्तुपुरुषही सोन्याचा, आणि वास्तुपुरुष ठेवण्यासाठी चांदीचं बुटकं का नसावा. पण नाही, मतकुंभच लागतं, मतकुंभच लागतं. शास्त्र आहे त्याच्या पाठीमागे. फक्त आपलं तोंड पुरत नाही त्याच्याकरता. बरेच कोले उड्या हाणते तांगूरला, पण तोंड पुरत नाही. ते काऊन नाही खाल्लं, ते लय आंबट आहे. उडीच नाही गेली सोमळ्या तू तिथपर्यंत. उडी गेलीच नाही, तोंडच पुरत नाही. याच्यासाठी असं म्हणायचं नाही खोट आहे. आपलं तोंड पुरत नाही त्याच्याकरता आपल्याला त्याचा अभ्यास होत नाही. हराळी का आणतात, लिंबाचा दाखला का आणतात, त्याच्या पाठीमागे फार मोठं तत्व आहे. बरं, ह्या गोष्टी ह्याच कीर्तनात सांगताय त्यांना. एक जणाच्या पोराचं बारसं होतं आणि त्याच्यासाठी कीर्तन केलं, त्याच्यात हे सांगितलं. त्याने त्याच्या पोराला सांगितलं, महाराजाची गाडी फोडायला लावली. मला 17-18 वर्षाला पोरग झाले. महाराजांनी हे कशाला सांगायचं, लिंबाचा डाकळा, हराळीन, गाडगण, सुपन, 3 दगडन, ते तिरडीन, हे मडण, ते कशाला सांगायचं असतं. आपला संप्रदाय समय जाणार, समय जाणार. या संप्रदायात समय असतो, काही नाही, काही बघत नाही. हा संप्रदाय फार तात्विक, सात्विक संप्रदाय. फक्त या संप्रदायात काही नालायकांची भरती झाली असेल, तो भाग सोडून द्या. तुम्ही मात्र तपासा. तुम्हाला डोक्यानं देवाने विद्वत्ता दिली ना, तपासा, तपासा. पाणी पिना छान के, गुरु करना पछान के. पाणी गाळून पेत जा, रोग होणार नाही. महाराज अधिकारी सानिध्यात जात जा, जीवनाचं कल्याण होईल. भ्रष्ट लोकांच्या सानिध्यात गेले, भ्रष्ट होत असतात. कुसंगे नाडीला साधू जायचा, हिरा जो भंगला, कुसंगे नाडीला साधू जायचा. अहो, टोकाला गेलेला साधू वाईटाच्या संगतीत गेले की त्याचं वाजत असते. आपण सुद्धा चांगल्याच्या सानिध्यात. सगळ्यांनी राख सावळली, बाजूला सरकले. गांधारीने राख सावळली नाही, तिला विस्तव पाहायचा होता. जर अग्नीचा विस्तव तिला साबूत बंधा सापडला असता, पेटलेला निखारा,
तर तिला अग्नीनं मुठीत दाबून तिनं अस्तित्व संपिलं असतं. विश्वात भडाग्नी नावाचा अग्नी संपला असता, पण अग्नी सापडला नाही. कशा करता तिला सापडायचा होता? कारण तिच्या पोराचं 75% शरीर वज्राचं होतं. फक्त गुडघ्याच्या वरी 4 बोट आणि बेंबीपासून खाली गुडघ्याच्या वरी 4 बोटापर्यंत हाडामासाचा होता. बाकी सगळं शरीर त्याचं वज्राचं होतं. आणि इतकं शरीर जाळणं ठीक आहे, पण वज्रदेह कसा जाळता येईल अग्नीला? म्हणून तिला राग होता, माझ्या मुलाला अग्नी जाळतोच कसा? पण वाऱ्यानं मदत केली आणि अग्नी संपला. सापडला नाही तिला अग्नी. मग मात्र तिनं राग जमा केली आणि आता तिचं अंतकरण धरवलं. आता तिला मुलाविषयी भाव जागा झाला. गेलास बाळा, गेलास? अरे बाळा, मला पुसटशी एका राजकारण्याने तुझ्याविषयी कल्पना दिली. या पवित्र देशातला 2 नंबरचा राजकारणी इतका तात्विक आणि सात्विक होता. माझ्या वाचनात 5च राजे आले. 6वा मी जिवंत आहे तोपर्यंत येणार नाही, आणि आला तरी मी नाही सांभाळणार. 5च राजे, 5च राजे, 5च. त्याच्यापैकी 2 नंबरचा राजा विदुर होता, राजकारणातला डॉन. कसं राजकारण करावं विदुराकडून शिकावं, कसं राजकारण करावं कृष्णाकडून शिकावं. 1 नंबरचा डॉन. आणि कसं राजकारण करावं रयतीचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकावं. 5व्या क्रमांकाचा डॉन. मधले अजून 2 आहेत, घरी गेल्या वाचा. 5 लोक. त्याच्यापैकी 2 नंबरच्या डॉन. अरे या राजकारणातल्या तत्वनिष्ठ राजकारण्याने मला नमूद केलं तर रे, तुम्ही 100 जण चुकीचं वागतात, पण मी डोळ्याची पट्टी सोडली नाही रे. तुमच्या अपराधावर मी पांघरून घातलं. तुम्हाला एक सांगू का, गुन्हा सहन करणारा अर्धा पापी असतो. गुन्हा सहन करणारा अर्धा पापी असतो. एका बाईने मला दूध घ्यायला बोलले. मी दूध पित नाही, कारण मी काय बोक्या तोडायचे. आमच्याकडे बऱ्याच शंका असतात. मी दूधच घेतो, मी कपात घेत नाही, बुटात घेतो का? देवा नियम असा, यती, योगी, जपी, तपी, अनुरागी, सिद्ध या लोकांना नियम असा. इथं बसलेले काही लोकांचे सोडून दिले तर बाकीचे लग्न झालेले आहेत. आपण भरके माणसं, आपलं अख्खं जीवन बरबटलेलं आहे. आपण लय नियम घेणं म्हणजे गाढवाच्या वंशाचे आहेत आपण. नियम नाही त्याला प्रेत म्हणतात, नियम नाही त्याला प्रेत म्हणतात, आणि अति नियमाचं गाठोडं ज्यानं घेतलं त्याला गाढव म्हणतात. आपण संसारिक माणसं, भरकी माणसं, जीवनभर अहोरात्र काबाड कष्ट करणारी माणसं, प्रपंचासाठी झुंज देणारी माणसं. बुटात पेत नाही, कपात पेत नाही, मातीच्या याच्यात पेत नाही, स्टीलच्या याच्यातच पेतो, प्लेट मध्येच पेतो, डिश मध्येच पेतो. हे काय नाटकायचं? मला सांगा, गावरान तूप कपात वाढ काय, बशीत वाढ काय, आणि प्लेट मध्ये वाढ काय? तूपच नाही म्हणे. मी तूप बशीत घेतो पण चहा बशीत पेत नाही. चहा कसा रोगरचा तयार होतो का पेट्रोलचा तयार असतो? अरे चहा दुधाचा आहे, तूप कशाचं आहे? दुधाचं आहे. नियम सांगत जावा. पण या इंटरनेट जगामध्ये, धावत्या युगामध्ये, कॉम्प्युटर युगामध्ये माणसं विद्वान आहेत. या लोकांना पचलं पाहिजे असं बोललं पाहिजे. उगा देखावा करायचा नाही, मी फार अभ्यास आहे, मी फार नियमाच्या चौकटीत आहे. अरे तू हे सारे नियम धाब्यावर जळाले सुंबळे. तू काय लोकांना नियम सांगून डोळ्यात बोट घालतो? हा आपला संप्रदाय धडक सरळ संप्रदाय, वारकरी संप्रदाय. ह्याच्यात अशी कोपऱ्या कापऱ्यात हात घातले नाही, इचू निघत असतील बाळासाहेब. कोपऱ्या कापऱ्याने हात घालायचे नाही. सरळ सरळ संप्रदाय, सरळ संप्रदाय. याला वळण नाही त्या संप्रदाय, मोकळा संप्रदाय, स्पष्ट दाबून चोपून तयार केलेला नाही. अगदी शंकराने अधिष्ठित केलेला संप्रदाय. एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव भगवान शिवजीने स्थापित केलेला संप्रदाय. वा पीड फराई. गांधीजींचं आवडतं भजन होतं, नरसिंह मेहत्यांनी गायलेलं भजन, उत्तर भारतातल्या साधूंनी. याच्या पुढच्या वर्गातलं सांगू का तुम्ही? पहिलीतलं सांगितलं. जनहितायश प्राबल्य जायते दुष्टां सर्वस्थिता मिमकृतजन्याय सांग परिमुच्यते हे दैव स्थितेषु पुरः जीवितायां संगो जीवितायां संगो जीवितायां संगो इति साधत्व जायते. कॉलेज मधला पुरावा. विठाला विठाला चुका झाकायच्या. एका बाईने मला दूध घ्यायला बोलले, गेलो
बाईनं महाराज येणार आहेत म्हणून रांगोळ काढली. ती रांगोळ काढून आतमध्ये गेली आणि एका कुत्र्याने त्याच्यावर संडास केली. कुत्र्याला कळत असतं का? कुत्रे कुत्रेच असते. तुम्ही अजून बी लक्षात घ्या. मला जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या, सोडून द्या मोबाईल, सोडून द्या सोडून द्या. विठाला विठाला पशु काय पाप पुण्य जाणे ती उत्तम मध्यम. गाय पवित्र आहे का नाही? गाय पवित्र आहे ना आपली. पण तुमच्या गोठ्यातली गाय सुटल्यावर तिला कळते का आपल्या मालकाचा ऊस आहे का दुसऱ्याचा आहे? पशु आहे शेवटी. कुत्र्याला काय कळतं? देवा त्यानं कुत्र्यानं संडास. बाई जरा सजल्या सावरलेली होती, चांगल्या प्रतीची साडी अंगावर घातलेली होती. काय असेल बऱ्या बाईने विचार केला, इतक्या सात्विक सात्विक याच्यामध्ये आता मी आहे, कुत्र्याची घाण कशी काढा. आणि दारात बाळू महाराज आले. ती बाई मागच्या परसात गेली, खळ्यातली माती भरली आणि खळ्यातली अर्ध टोपलं माती त्या घाणीवर टाकली. मला शेतीचा नाद आहे, मला शेतीचा नाद आहे. नुसत्या गप्पा करीत नाही देवा, शेती येऊन बघा कधी एखादा. पण असे काय येतात, एखादा कार्यक्रम तुम्हाला बोलतो मग शेती बघा माझी. शेतीचा नाद असल्यामुळे मी कितीतरी दिवसापासून मला काळ्या मातीला पाय लागलेत नव्हते, म्हणून मी त्याच्यावर पाय दिला. पण 10-5 सेकंदाच्या नंतर कळालं काळ्या मातीच्या खाली कुठला देव झाकलेला आहे. पायाला ओलं लागलं. बाईनं मला 22,000चा गालीच्या बसायला टाकला होता. आता पाय वल्ला झाल्या मी माझ्या धोत्राला कसा पुशील? येडा आहे का? गोळ्या संपल्यात का माझ्या? पाय कशाला पुसला माहिती? तिच्या गालीच्याला. आणि मग तिने घरात स्प्रे हाणला होता, रूम फ्रेशनर म्हणते. साथी शिकलेले पण मला पाटे आली. शिकून शिकून इंग्रजी बऱ्यापैकी आली मला, बऱ्यापैकी शिकून. शिक्षण माझं 7वीचे. पण आता बाहेर फिरलो, माझे 3,803 गाव झाले आजच्या महाराष्ट्रातली पूर्ण. 3,803 गाव. एकदा गेलेले, पुन्हा डबल आले होते गाव द्यायचं. मग आता मी नाना प्रकारची लोक पाहिले. रावणाला ओव्हरटेक केलेली श्रीमंत पाहिले, राजकारणी पाहिले, वैद्यकीय क्षेत्रातले पाहिले, शेतकरी राजा पाहिला, भिकार चोट पाहिले, दुसऱ्याच्या पाट्या करणार पाहिले, दुसऱ्याला डुबिनार पाहिले, नाना प्रकारचे वांगे पाहिले. काटाळ पाहिले, बंगाळे पाहिले, भाजीचे पाहिले, भरताचे पाहिले, सगळे वांगे पाहिले. आता बसून इथं हाडाला मार लागला अपघातात म्हणून बसून. गोळ्या याच्या चालूच नाहीत, याला अजून गोळ्यात नाही. चांगलं मेमरी कार्ड दिलेले, चांगल्या जीबीचं. गालीच्या कशाने भरला माहिती? घाण झाकल्यामुळे. घाण जर सज्जनांनो तिनं मातीनं झाकली नसती तर मी पाय देत होतो काय? नाही. आणि मी पाय जर दिला नसता तर माझा पाय भरत होता का जाधव काका? नाही. आणि पाय जर भरला नसता तर गालीच्या भरत होता का? गालीच्या भरवायला कारण एकमेव ती बाई होती, तिनं घाण झाकली. म्हणून तुम्हाला एक सांगतो, गुन्हा झाकायचा नाही, अपराध झाकायचा नाही. त्यातली त्यात आमच्या परमार्थातल्या लोकांचा गुन्हा झाकी जाऊ नका. धर्म तुमच्या डोक्यात दगड टाकेल. हो, मला एक असं वाटतं, जो पकवाद वाजायचे, चाल म्हणायचे, कीर्तन करायचे पैसे घेत नाही, त्याने एखादा नियम मोडला तर देव मान्य करेल. पण पाकिट घेऊन पकवाद वाजविणारा, पाकिट घेऊन कीर्तन करणारा बाळू, पाकिट घेऊन गायन करणाऱ्यांनी नियम सांभाळायचे. देव आपल्या घराला कुपाटी लागेल. भगवंत काय म्हणे? अरे तू माझं भजन करतो, तुझा संसार मी दाखवायला लागलो आणि तू आचारसंहिता मोडतो. का मोडायला तू आचारसंहिता? दगड पडेल तुझ्या डोक्यात. किती लोक मानतील सांगू तुम्हाला. मी जेवायला गेलो यांच्याकडे, अरुण भाऊ येणार होते, येणार येते. मी समोर येत म्हणून नाही, मी यांच्याकडे जेवायला गेलो. इथं कुठेतरी मला वाटतं केंद्रला का कुठेतरी कीर्तनाला आलो, कीर्तनाला आलो. त्या दिवशी यांच्याकडे गेलो. जाधव काका मला आहेर माझ्या पायताना सगट केला. मला कुठल्या मापाची चप्पल लागते त्या मापाची चप्पल घेऊन मला आहेर केला. याचा अर्थ असा नाही बाळ्या लई शहाणा आहे, ज्ञानोबा आहे तुकोबारायचं नाव घेतो म्हणून तुला किंमत देते बाळ्या. जरा तासात राह, जरा मर्यादित राह, सांभाळ संप्रदाय. देव तुला अजून मोठं करील, मोठं करील, मोठं करील. सिनेमातल्या माणसाने नियम सांभाळले. शिंगणापूरकर
गुलजार नावाचा एक गायक होता मुस्लिम समाजाचा, तो फिल्मी सृष्टीतला गायक होता दादा. त्याला ऑस्कर नावाचा पुरस्कार भेटला. ऑस्कर नावाचा पुरस्कार देत असताना विदेशातून प्रोटोकॉल होता, शुटाबुटात यायचं. ते म्हणला पुरस्कारावर फुलली. ऑस्कर पुरस्कार सामान्य पुरस्कार आहे का? आपल्याकडे दादासाहेब फाळके पुरस्कार असतो, तो ऑस्कर विदेशातला पुरस्कार आहे. पुढच्या व्यक्तीने पत्रव्यवहार केला, काय फोनवर संदेश साधला का? म्हणला तुमचा प्रोटोकॉल मला मान्य नाही, मी पुरस्कार घेण्यासाठी पांढऱ्या पॅन्टीवरच येईल, कारण मी जीवनभर फिल्मी सृष्टीतले गाणे म्हणलो, ते पांढऱ्या पॅन्टीवर म्हणलो, पुरस्कार घेण्यापुरता कोट घालणार नाही. गुलजार नावाचा मुस्लिम समाजाचा फिल्मी सृष्टीतला गायक, तो पांढऱ्या कपड्याचा त्याग करीत नाही. आपल्या लोकांनी कीर्तनात तरी काळ्या पॅन्टी घालायच्या नाही. विठाला 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 अंतकरण भरून आलं तिचं पणच गांधारीचं. बाळा, अरे मी तुमच्या चुका झाकल्या रे बाळा, मी तुमच्या चुका झाकल्या, चुका झाकल्या, चुका झाकल्या मी तुमच्या. फिरू द्याला, मी मुद्द्यावर येतो. बस स्टँडला गाडी आणते, वड्याला सोडित नाही एसटी. गांधारी राग सावडू लागली, इथं कालतो ना तो रेडी गांधारी. ए बाळा, अरे तुमच्या चुका मी झाकल्या रे, मी तुमच्या चुका दुरुस्त करायला पाहिजे होत्या, मी चूक केली. मशानभूमीत पोराची राख सावडत असताना आपल्या चुकीचा पडदा तिने मोकळा केला. मी चुकले म्हणले. मोठेपणानं माणसानं गुन्हा कबूल केला पाहिजे, पाप माफ होत असते. माणसं गुन्हा झाली त्याच्यामुळे गुन्हे वाढत असतात. राग जमा केली, अंतकरण तरवलं, टप 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 डोळ्यातून पाणी आलं. राखेचा गोळा केला वलसरपणा, आणि तो गोळा असा डाव्या हातावर धरला. राखेचा गोळा आहे, ती राग दुर्योधनाची. राखेचा गोळा गांधारीच्या हातात आहे. नवऱ्यावर किती प्रेम करत होती सांगू तुम्हाला. ज्या वेळेला 100 पुत्र मरण पावल्याच्या नंतर आमच्या धर्मराजाने काकाचं आणि काकीचं दर्शन घेतलं. काका काकी, मी जितकं कुंती आई साहेबांवर प्रेम करील त्याच्या 1000 पटीनं तुमच्यावर प्रेम करतो, पण तुम्ही हस्तिनापूर सोडू नका. पण लाज वाटली धृतराष्ट्राला, म्हणून गांधारीला सांगितलं, प्रिये आपण जंगलात जाऊ, जंगलात जाऊ. त्या जंगलामध्ये हिंस्र पशु स्वापद, अस्वल आदी करून नाना प्रकारची स्वापद होती. असा दृष्टांत एका विद्वान माणसाचा मी पुराणात वाचिलं नाही, पण या एका व्यक्तीने अख्खं जीवन वारकरी संप्रदायासाठी जाळलं. अशा व्यक्तीचा पुरावा आहे. धृतराष्ट्र आणि गांधारीला थंडी वाजत नव्हती. ते ज्या झाडाखाली त्यांचा अधिष्ठान आहे, तितक्या झाडाखाली शीत सुद्धा उष्ण भयजायते शीतकालेषु. त्या ज्या झाडाखाली बसल्यात त्या झाडाखाली पावसाचं पाणी फुटत नव्हतं, अंग भिजत नव्हतं. सूर्य जरी कलला तरी त्यांच्या अंगावर ऊन पडत नव्हतं. इतकी पतीची सेवा केल्यामुळे हे सर्व निसर्ग तिच्या मुठीत होता. इतकी बाई विद्वान, एवढी बाई विद्वान, माझ्या देशातली, आपल्या देशातली. राखेचा गोळा तयार केला, त्या गोळ्याचा पुतळा तयार केला, त्याला नाक डोळे हात पाय, जसं आपण बाहुली तयार करतो, लाकडाची प्लॅस्टिकची बाहुली विकत घेतो, फायबरची रबलाची बाहुली असते, तशी तिने एक सुंदर दुर्योधन तयार केला. डोळ्याला पट्टी होती, आकार दिला, आणि तो दुर्योधन उजव्या हातात घेतला आणि आवाज दिला, जगदानंद कंद जगतपते द्वारकाधीश कृष्ण परमात्मा. कृष्ण नावून मुखातून कन्हैया म्हटल्याबरोबर मशन भूमीतून पळतच गांधारीच्या जवळ आला. गांधारी ही जिथं दुर्योधन जाळलाय तिथं बसलेली होती. दुर्योधनाचं राखुंड पांगलेलं होतं, त्या राखुंड्यात पंढरपुरातल्या मालकाचे गुडघे टेकले आणि गांधारीच्या पायावर डोकं टेकले. पंढरपुरातल्या मालकानं मसन वाट्यात देवा, मसन वाट्यात, मसन वाट्यात गांधारीच्या पाया पडतो पंढरपुरातला मालक. सामान्य बाई जी आत्याबाई, कोणती आत्या होती, मग आत्याची जाऊ आत्याच, जी आत्याबाई कन्हैया 100 मारलेस रे, 100 मारलेस. भगवंतानं हळूच कोण कानात सांगितलं, आत्याबाई मी नाही मारले, तुमच्या भावानं मारले.
म्हणून तर आपल्याकडे पंचनामा करण्याची पद्धत आहे. अपघात जर झाला ना तर पोलीस डिपार्टमेंटचे लोक पंचनामा करते चूक कोणाची. म्हणून तर आपला कायदा चाळणीत पाणी आणल्यासारखा आहे. चाळणीत पाणी आणल्यावर घरा लोक काय जाते. कायद्याचे नियम 10 आहेत, 10 न्याय आहेत. आपल्या न्याय व्यवस्थेत अर्धात न्याय वापरला जातो, 9.5 न्याय न दिला येतो. मी काय फार वकील नाही मोठा, मला वाटतं वकील होते दादा. मी वकील नाही, जेच नाही, पण मला तेही पुस्तक वाचायचं नाही. काही वाचतो, काही वाचतो. बाकीच्या धर्मियांचे सुद्धा वाचले, त्याच्यात चांगलं किती वाईट किती घ्यायचं आपल्याला घेता येते. हस्तिकविटन्य न्याय जर आपल्या भारताच्या न्याय व्यवस्थेत वापरला तर गुन्हेगाराला तिसऱ्या दिवशी सूर्य पाहता येत नाही, अपराध्याला तिसऱ्या दिवशी सूर्य पाहता येत नाही. असा हस्तिकविटन्य न्यायाचा दिलासा आहे. हस्तिकविटन्य न्याय, न्यायशास्त्र गौतमाने लिहिलं. गौतमानं लिहिलं. एका बाजूला पारड्यात सासरा आहे, ते कठड्या असतं ते लाकडाचं, एका कठड्यात सासरा आहे आणि एका कठड्यात मेहुणी आहे. एका कठड्यात मेहुणी. सरस्वती कोणाची मुलगी? ब्रह्मदेवाची. अहिल्या कोणाची मुलगी? ब्रह्मदेवाची. अहिल्या कोणाची पत्नी? गौतमाची. गौतमाने 6 शास्त्रापैकी न्यायशास्त्र केलं. एका याच्यात आरोपी सासरा, एका याच्यात आरोपी मेहुणी आहे. निकाल कोणाकडून द्यायचा? सासऱ्याच्या विरोधात गेला तरी बायकोला त्रास, तिच्या बहिणीच्या विरोधात गेला तरी बायकोला त्रास. कोणाकडून द्यायचा? हस्तिकविटन्य न्याय घेतला. हस्तिकविटन्य न्यायाच्या दिशेनं न्याय सखल देऊन टाकला. सासरे बुवा मृत्यू लोकात तुम्ही अपूज्य, म्हणून मंदिर ब्रह्मदेवाचं नाही. गौतमाने सांगितलं न्याय व्यवस्थेच्या दखल याच्यामध्ये तुम्ही चुकीचं केलं. वेदार्थाचा गोवा कन्या अभिलाष वेदे नाही आईशे सांगितले, म्हणून मृत्यू लोकात तुमचं मंदिर नाही. द्वापार युगात मंदिर झालं कृष्ण परमात्म्याच्या कृपेनं, ते मंदिर झालं पुष्करला ब्रह्मदेवाचं. याला म्हणते न्याय व्यवस्था. आपला न्याय म्हणजे चाळणीत पाणी, चाळणीत पाणी. हस्तिकविटन्य न्याय कशाला म्हणायचं? एक विशिष्ट प्रकारची हत्तीची जात आहे, कोण्या हत्तीला नाही. एक विशिष्ट प्रकारची उंटाची जात आहे. या दोघांच्या पुढे कौट टाका. कौट कौट निबर निबर फळ असते. हे कौट ते फोडून खात नाही, ते जशाल तशी गिळते. एक विशिष्ट प्रकारचा उंट आणि एक विशिष्ट प्रकारचा हत्ती. हे कौंट गिळतोय आणि सकाळी ते कौट त्याच्या शेणावाट पडते, पण कवटाला छिद्र राहत नाही आणि कवटात घर सापडत नाही. घर कसा पचित असेल त्याचं जठराग्नी. इतका न्याय जठराग्नी तृप्तावस्थेत जातो, तितका न्याय असा गोड असला पाहिजे. तिसऱ्या दिवशी आरोपीने सूर्य पाहिला नाही पाहिजे. आओ आरोपीचा न्याय देणार जेज मेला तरी टेबलावर केस आलीच नाही. अशी हलकट न्याय व्यवस्था असते. अहो ज्या भडव्यानी सरळ सरळ एका पवित्र देशातल्या स्त्रीवर अन्याय केला त्याला काजू खाऊ घाला 4-4 वर्ष, ही न्याय व्यवस्था असते. अजून भडवे नाही वाढायचे का हरामखोरे? आपल्याकडे अर्धी न्याय व्यवस्था वापरली जाते, 9.5 न्याय नाही. एखाद्याने दखल घेतली तरी उत्तर देण्यासाठी कधी बी उभा आहे. कारण मी पाठ केले, अभ्यास केला. मी एका जज साहेबांना विचारलं, त्यांच्याकडे गुरुचरित्राच्या पारायणाला गेलो, मोठे जज होते ते. त्यांना विचारलं, आदरणीय साहेब तुमच्याकडे फाशीची शिक्षा दिल्याच्या नंतर त्या पेनचं टोक का खोडल्या जाते? आपल्याकडे कुठलाही जज फाशीची शिक्षा दिल्याच्या नंतर ज्या पेननं सही केली त्या पेनचं टोक खोडून टाकलं. ते म्हणले मागचे खोडीत आले म्हणून मी खोडतो. ज्ञानला आदरणीय जज साहेब पुढच्या आठवड्यात तुम्हाला त्याचा श्लोक देईल. ते म्हणले तुम्हाला बी 7 ग्रामचा पेन देईन सोन्याचा. इतकं शास्त्र मोठे राजे आपल्याकडे, एवढं पुराण मोठे आपल्याकडे, एवढी वेदाची प्रणाली मोठी आपल्याकडे. आपण इतक्या मोठ्या राज्यातली मोठ्या देशातली माणसं आहोत, फक्त आपल्याला चांगलं खायची सवय राहिली नाही. ज्या बाईनं मायबापाचा त्याग करून आपली पत्नी झाली, तिनं सुंदर सात्विक सोहळ्यात केलेला स्वयंपाक आपण जेवत नाही. ज्यानं 3-3 महिने आंघोळ केली नाही त्याच्या हातानं तळलेले वडे खातो आपण. आपल्याला ती सवय लागली, आपल्या जिभेला घाण सवय लागली, आपल्याला पवित्र खाता येते. तो आपला दोष आहे, त्याला करता काय? आपण फार पवित्र राज्यातली माणसं. हातावर तो पुतळा घेतला, ए कन्हैया
मारली श्री माझी लेकर. भगवंतानं कोणाला आवाज जाणार नाही. संवे चक्षुस्तिच्चायते सर्वनिंद्रियास्ततेवच द्वियाजायते. तिच्या कानापर्यंत आवाज पोहोचेल, तिसऱ्याच्या कानात नाही असं सांगितलं. आत्याबाई तुमची लेकरं तुमच्या भावानं मारली, भावानं मारली. एकदा यम धर्माला रावणाने विचारलं, यमाला नाही, यमाला नाही, यम धर्माला रावणाने विचारलं. रावणानं यमधर्माला विचारलं, माननीय यमधर्म महाराज, मला राम इमानदारीनं मारू शकत होता का? यमधर्मानं सांगितलं, इमानदारीनं बी नाही, बेईमानीनं बी नाही. रामाला रावण मारण्याची ताकद नव्हती. मी माझ्या मालकाची चेष्टा करीत नाही. पुराण सांगते, मारीन मालक मला पंढरपुरातला. बडव्या, माझ्या नावानं ज्या तालुक्यात जिल्ह्यात जाऊन तू खाला आणि माझ्या विरोधात प्रचार करायला असं म्हणीत का नाही मालक? पण पुराण सांगते, आणि पुराण माझ्या देहूतल्या मालकाने गळ्यात धरले. मी त्याच्या विरोधात कसं बोलत? 125 कोटीचं मंदिर व्हायला देहूला तुकोबारायचं. 125 कोटी रुपयाचं. आपण नशिबवाने, आपल्या देखता राम मंदिर व्हायले, आपल्या देखता तुकोबारायचं मंदिर व्हायले. आपले पूर्वज अगोदर गेले असतील तर वरी गेल्यावर सांगायचं आम्ही तुकोबारायचा कळस पाहून आलो, आपण राम मंदिराचा कळस पाहून आलो. मोठेपणांवरी सांगायचं 125 कोटीचं मंदिर व्हायले. कधी जर आपल्या श्रमात कधी जर देहूला गेले तर आपल्या कष्टातले 4-2 आणे त्या मंदिरात टाका. आपल्या नावाचं मुठभर सिमेंट त्या मंदिराला लागावा अशी अपेक्षा अंतःकरणात ठेवा. विश्व हरिनामाने ढोळून काढलेला साधू आहे. मारू शकत होता रावण. रावणानं यमधर्माला विचारलं, मग मी मृत्यू पावलो कसा? यमधर्माच्या डाव्या डोळ्यातून पाण्याचा थेंब आला. आयुष्यात कधी यमधर्म कोणापाशी राहिला नाही. म्हणती हाय हाय यमधर्म, म्हणणे का भंगे? म्हणती हाय हाय यमधर्म. शरीराचा भाव लक्ष्याला आठाव स्मशानीचा, रडती रात्रंदिवस माया. म्हणती हाय हाय यमधर्म. यमाच्या डाव्या डोळ्यातून पाण्याचा थेंब आला आणि रावणाला सांगितलं, राजा तुला वानरांनी मारलं नाही, तुला मारुतीरायानं मारलं नाही, तुला राम प्रभूनं मारलं नाही, तुला मारलं तुझ्या सख्या बहिणीनं, सख्या भावानं. ती तुटलेल्या नाकाची बहीण. तिचं नाव काय असेल तुम्ही घरी गेल्या पा, हा काय असेल ते ठेवा, तुम्ही करून ठेवा. शूर्पणखी तुटलेल्या नाकाची. आणि दुसरा बिभीषण. बिभीषण जर प्रभू रामचंद्राकडे गेला नसता तर चंद्र सूर्य येतोपर्यंत रावणाला मारायला जन्माला येत नव्हता कोणी. घर का भेदी लंका दहन. म्हणून तर बिभीषणाला माझ्या 18 मालकांपैकी एका मालकानं मूर्ख उपमा दिली. मनशी बिभीषण शहाणा परी तो महामूर्ख झाला. भावानंद बहिणीने मारले. पंढरपुरातल्या मालकाने गांधारीला सांगितलं, आत्याबाई तुमच्या भावानं मारलं. शकुन्या नालायक होता, दुष्ट होता, दुराचारी होता, भ्रष्ट होता, हलकट होता. किती उपमा द्यायच्या त्याच्या तुमच्या पुढे त्याला? या सगळ्या गौण उपमा आहेत. भडावा होता तो. आपल्या रक्ताच्या नात्यातल्या याला चुकीचं वळण लावणारा पाहुणा हरामखोर असतो, कधी लक्षात घ्या. तुमच्या भावानी मारलं असू दे. एक विनंती करते कन्या, मशानभूमीत साक्ष देते. माझ्या 100 पोरांनी तुझ्या भक्ताला त्रास दिला, म्हणजे पांडवाला त्रास दिला, मी मान्य करते, त्याबद्दल मी माफी मागते. पण एक लक्षात ठेव रे कन्या, आता माझा एकुलता एक हा दुर्योधन, याच्या हाताने आमचा अंत्यविधी व्हावा, याच्या हाताने आम्हाला तिळांजली प्राप्त व्हावी, याच्या हाताने आमचा पिंड समर्पित व्हावा, याच्या हाताने आमच्या पिंडावर जव आणि तिळाच्या अक्षदा पडावा, याच्या हाताने सव्य आणि अपसव्य जाणव पडावं. कर्म करताना सव्य अपसव्य जाणव करावं लागतं. याच्या करता हा राखेचा दुर्योधन तयार कर. मी तुला साक्ष देते. डाव्या हातात डोळ्यातलं पाणी घेतलं, टप 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 संपल्क सोडला. तू दुर्योधन जिवंत कर. याच्यानंतर पांडवांना त्रास देणार नाही, धर्माच्या डोक्यावर छत्र धरील. धर्म जर बाहेर गावी गेला तर त्याच्या सिंहासनावर छत्र धरील. इतकं इमानदारीनं तुला साक्ष देते. पण याला जिवंत कर. पुन्हा एकदा पंढरपुरातला मालक गांधारीच्या मशनवाट्यात पाया पडला. सांगितलं, आई साहेब एकदा काळ उशाला बसला की वाढता येत नाही.
मुद्दा सांगितला, साखरेचा नो हे ऊस. तुमच्याकडे कारखाने भरपूर आहेत, तुम्ही आमच्यापेक्षा 40 वर्ष पुढे येत. कारण त्याचं कारण सांगू, तुम्हाला ढवळ्या कपड्यावाले चांगले भेटले. आमच्यापेक्षा 40 वर्ष तुम्ही पुढे आहेत. तुम्ही पुढे आहेत म्हणून माझ्या पोटात काय डबा उठत नाही. काय कीर्तन करतो तुमच्याकडे, दुसरं काय करू. चाललं तर दांडानं पाणी पुन्हा तिकडे. तुमच्याकडे पांढऱ्या कपड्यावाली माणसं जरा सात्विक शेतकऱ्यावर दया करणारी लोक होती. तुम्ही बरे आहात. चला तुमच्या आशीर्वादाने आमच्याकडे अशी कोणी दया जन्माला यावे. कारण मी नसेल त्यावेळेला, पण पुढच्या पिढी करता त्या राजकारण्यांनी त्या परिसराचं सोनं करावं, अशी आमच्याकडे सुद्धा जन्माला यावी, अशी विटेवरच्या मालकाच्या चरणी, तुमच्या पवित्र प्रांताच्या चरणी प्रार्थना. ऊसापासून गुळ तयार करणारे कारखाने आहेत, ऊसापासून साखर तयार करणारे कारखाने आहेत. पण असा एखादा कारखाना आहे का त्या कारखान्यात साखर टाकल्याच्या नंतर ऊस तयार होतो? साखरेचा नोहे ऊस, आम्हा काही साखरेचा ऊस तयार. विटेवरच्या मालकानी, माझ्या पंढरपुरातल्या मालकानी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची गांधारीचे पाय धरले, सांगितलं आता मी ब्रह्मांडाचा मालक कृष्ण आहे. हे ब्रह्मांड ज्यानं डोक्यावर धरलं तो शेष लक्ष्मण आहे. वैराग्याचं टोक भरत आणि शत्रुघ्न आहेत. आम्ही चौघे पुत्र होतो. लक्ष्मी ज्याची सून आहे, वैराग्याचं महान सागराच्या अपांपतीच्या निराला लाजवीला असं टोक जिचे, तिला उर्मिला म्हणतात. श्रुतकीर्ती आणि मांडवी भरत शत्रुघ्नाच्या पत्न्या आहेत. 4 सुना आणि 4 पुत्र असताना राजा दशरथाच्या राखुंड्याचा पुन्हा दशरथ करता आला नाही. मला दुर्योधनाच्या राखीचा दुर्योधन कसा करता येईल का? कारण त्याच्या उशाला काळ बसलाय.